जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दसक पंचक जेलरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारीला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी जेलरोड येथे भव्य मंडप व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती सजावट, सुशोभीकरण व रंगमंच उभारणी याच्या कामाचा शुभारंभ व विधिवत पूजा आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. या निमित्ताने परिसर भगवामय करण्यात येणार असून या ठिकाणी भव्य कमानी व प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. भव्य आकर्षक देखावा व रंगमंच साकारण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आकर्षक व लक्षवेधी ठरणारे रंगमंचही उभारण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष धनंजय लोखंडे, कार्याध्यक्ष राजेंद्र बोराडे, उपाध्यक्ष सचिन देसले, मयूर आढाव, सरचिटणीस प्रवीण पवार, खजिनदार चंद्रकांत चव्हाणके, चिटणीस मनोज लोळगे यांच्या हस्ते छत्रपती चांदीच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. या पूजेत महिलांना सहभागी करून घेतल्याने महिला वर्गात समाधान व्यक्त होत आहे. यावेळी आमदार राहुल ढिकले, माजी आमदार योगेश घोलप, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती आरिंगळे, जगदीश गोडसे, राजू अण्णा लवटे, शिवाजी हंडोरे, शरद मोरेसर, संभाजी मोरुसकर, सुनील बोराडे, रंजना बोराडे, मंगला आढाव, मीराबाई हांडगे, दिनकर आढाव, प्रशांत दिवे, बाबूराव आढाव, सागर भोजने, अजित बने, राजेश आढाव आदी उपस्थित होते. तमाम हिंदूंचं दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये या परिसरामध्ये साजरी होत आहे. जेलरोड परिसरामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे एकत्र येऊन या ठिकाणी शिवजन्म उत्सव अतिशय मोठ्या भव्य प्रमाणामध्ये साजरा करणार आहे. या निमित्तानं आज त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि माझे या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की या परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी या उत्सवामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन राजे छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा अशा प्रकारची विनंती करतो. जय शिवराय. आज दसक पंचक जेलरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सुंदर असा देखावा साजरा करण्यात येणार आहे. त्याचं आज भूमिपूजन इथं संपन्न झालेलं आहे आणि तमाम सर्व शिवभक्तांना दसक पंचक जेलरोड सर्वांना शिवजयंतीच्या म्हणजे सर्वांनी सामील व्हावा. खूप खूप असा सुंदर देखावा साजरा करण्यात येणार आहे. जय शिवराय. दसक पंचक जेलरोड इथं सर्व धर्मीय व सर्व पक्षीयांच्या वतीनं सालाबादप्रमाणे या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आज या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न होऊन येणाऱ्या दिवसांमध्ये 19 फेब्रुवारीपर्यंत सर्व नागरिकांना अतिशय उत्कृष्ट असा देखावा या ठिकाणी बनवण्याचं काम सर्व समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मी त्यांचे अध्यक्ष धनंजयजी लोखंडे, कार्याध्यक्ष राजेंद्रजी बोराडे या दोघं व त्यांची संपूर्ण टीम व त्यांना सहकारणारे सर्व त्यांचे सहकारी यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. आणि निश्चितच या वर्षी सुद्धा आपल्या सर्वांना अतिशय उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्याकरता हे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आयोजन या ठिकाणी करतील अशीच अपेक्षा व्यक्त करतो व सर्व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जेलरोड परिसरात लहान मुलांना कुत्र्यांना चावा घेतलाय. या मुलांना महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय.
त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र शेफर्ड जातीच्या या भुऱ्या रंगाच्या कुत्र्यानं हा हल्ला केला. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या 2 पथकांनी जेल रोडला धाव घेतली. या कुत्र्याचा 3 तास शोध घेतला, पण कुत्रे सापडले नाहीये. मात्र कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवूनच या कुत्र्यानं जेल रोडला आणखीन कोणाला चावा घेतलाय का याचा शोध सध्या सुरू आहे. जेल रोडच्या राजरामनगर, वज्रश्री नगर, टाकेकर वसाहत, सातभाई नगर, जेल रोड टाकी परिसरात या कुत्र्यानं क्लासहून घरी जाणाऱ्या तसंच खेळणाऱ्या बालकांना चावा घेतला. पालकांनी रहिवाशी या ठिकाणी धावून आल्यानं मुलांचे प्राण वाचले. आयुष महंत वय वर्ष 12 राहणार राजरामनगर, गणेश व्यायामशाळा जेल रोड, तसेच अवैध शिंदे वय वर्ष 8, प्रणव खरोटे वय वर्ष 8, ऋषिराज पुरोहित वय वर्ष 8, आरोही सवसंतकर वय वर्ष 4 अशी या मुलांची नावे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे. रुग्णालयात निरीक्षणाखाली या मुलांना ठेवण्यात आले. दरम्यान जेल रोडला अंडा भुर्जी मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांची संख्या वाढल्यानं भटक्या कुत्र्यांची देखील संख्या वाढली आहे. काही विक्रेते अनधिकृत आहे. रात्री कामावर जाणारे कर्मचारी, पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, फिरायला जाणारे नागरिक यांच्यावर ही कुत्रे हल्ला करतात. दरम्यान नागरिकांनी तक्रार करतात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता केली जाते. पिसळलेला कुत्रा विनाकारण चावा घेणे, हल्ला करणे सुरूच ठेवतोय. या कुत्र्याला पकडण्यासाठी 2 पथके देखील तयार करण्यात आली, मात्र 3 तास शोध घेऊन देखील हा कुत्रा सापडला नाही. या कुत्रा आढळल्यास महापालिकेला कळवावे असं देखील आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र मुले खेळत असताना या कुत्र्यानं अचानक चावा घेतलाय. पालकांनी कुत्र्याच्या तावडीतून ओढून मुलांना वाचवलंय. रुग्णालयात वेळेत व समाधानकारक उपचार सुरू आहेत. या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तो आणखी मुलांना गंभीर देखील जखमी करू शकतो. त्यामुळे जेल रोडच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. गेल्या आठवड्यात आयकर विभागानं सरकारी कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थाने व कार्यालयांवर टाकलेल्या छापेमारीत कोट्यावधी रुपयांचं घबाड हस्तगत करण्यात आलंय. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी आयकर विभागानं अचानक धाड टाकली होती. सरकारने कॉन्ट्रॅक्टदार व बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालय व निवासस्थानावर ही धाड टाकण्यात आली होती. अचानक टाकलेल्या छापेमारीत सुमारे तब्बल 850 कोटीहून अधिक बेहिशेबी मालमत्ता हस्तगत करण्यात आली होती. सलग 4 ते 5 दिवस 8हून अधिक ठिकाणी ही छापेमारी झाली आहे अशी माहिती आता सध्या समोर येते. या छाप्यात सुमारे 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, त्यासोबत 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किट देखील जप्त केल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येते. अचानक टाकलेल्या छापेमारीमुळे सरकारी कंत्राटदार तसेच बांधकाम व्यावसायिकांचे धाबे हे दणाणले असून या सरकारी कंत्राटदारांशी अनेक राजकीय नेत्यांचा देखील संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचाही जीव टांगणीला लागला. आयकर विभागाच्या छापेमारीत कोट्यावधी रुपयांचे कागदपत्रे तसेच पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले असून काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांच्या घरी तर इतर काही कारमधून रोकड जप्त करण्याची माहिती देखील आता सध्या समोर येते. ज्या कंत्राटदारांच्या घरी काही सापडलं नाही अशा कंत्राटदारांच्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या घरी देखील छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता आयकर विभागाच्या अधिक तपासणीत काय समोर येतं याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं. जागर जनस्थानसाठी संदीप नवसेसह शुभम मुडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. हे बघा, मी 17 तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला. मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका. मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही. आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा मी यांना दाखवत दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे. काय आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे. आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका. आणि मी तब्बल 2.5 महिने जे आहे वाच्यता केली नाही. त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक तमुक हे सगळे राजीनामा दे वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे सांगून शेवटी तर एकाने जर सांगितलं की याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा, त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली. की कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो.
मी 16 तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग 17 तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेलो आहे. अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जात आहे, नाटक आहे, अमुक आहे, तमुक आहे, रोज आहे, त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. परंतु आणि आज मी तुम्हाला सांगतो काय, ज्या वेळेला मी राजीनामा दिलाय तो जिवंत आहे, तो त्यांच्याकडे आहे. त्यांचे लोक म्हणतात तुम्ही आता संजय राऊत म्हणतात तर कदाचित ते मंजूर करतील, तुमचं ऐकतील ते. नाही पण तुम्ही जितेंद्र आव्हाडने केलं. अहो असं आहे ना की जोपर्यंत जो आहे हे संपत नाही, म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत तर मी मला काम करावंच लागेल ना. फाईल सुद्धा सहाय्य करावं लागतं. पण सरकारी लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो माझा, काय मी माझ्या गाडीतून फिरतोय, माझ्या गाडीतून जातोय, माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून ज्या जाहीर सभा होत्या, आणखी कसला लाभ आहे माझ्याकडे मला सांगा लागतो. नाही पण राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो. अहो राज्यपालांकडे कसा, मंत्री कोण करतं, मंत्र्यांना नावं कोण कळवतं, मुख्यमंत्री कळवतं. कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे हे कोण ठरवतं, मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात. सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असं कोण मंत्रिमंडळात असं हे मुख्यमंत्री ठरवतात. कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपालाला कळवतात. जाऊ द्या ते काय, त्याचं काय ते ऐकतं. आता कोणी काय म्हणतो त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा. आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमित विषय सगळे या ठिकाणी चर्चेला आले आणि इतर जे काही कौशल्य विकासच्या अनुषंगाने विषय होते, पीक पाण्याची परिस्थितीचा आढावा होता, शेतीला लागणाऱ्या पाण्याचा आढावा होता, रस्त्यांच्या कामांचा आढावा होता, असे नियमित बरेचसे विषय जे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला होते त्याची चर्चा झाली. अधिकृत प्रेसनोट माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लवकरच आपल्याला विषय निहाय त्याची आज तासाभरामध्ये दिली जाईल. उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरणात सुद्धा चर्चा झालेली आहे. बरीच नाराजी एक तुम्ही भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची, शिवसेनेच्या मंत्र्यांची, या संदर्भामध्ये आज मी आणि सर्व मंत्री शिवसेनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीला होतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो. गोळीबाराचा विषय वेगळा, पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल जे तथ्यहीन, बेबुनियाद, बिनबुडाचे, ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर व्यक्तिशः केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं. हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे. समन्वय समितीकडे आपलं म्हणणं मांडलं होतं का, कारण यासाठीच या समितीची तुम्ही स्थापना केलेली होती. समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात. मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणामुळे होऊ शकलेल्या नाहीत, परंतु आज माननीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघे ह्या 2 दिवसामध्ये बसतील आणि नियमित समन्वय समितीच्या बैठका कशा प्रकारे घ्याव्यात या बाबतीतलं पुढचं सगळं धोरण हे तिघजण बसून ठरवतील. त्याप्रमाणे समन्वय समितीला ते कळवतील, त्याप्रमाणे समन्वय समितीच्या नियमित बैठका इथनं पुढे होतील. कुठल्या उल्हासनगरच्या बाबतीमध्ये कधी चर्चा झाली होती? नाही या संदर्भामध्ये मी सांगतो ना, मी समन्वय समितीचा सुद्धा सदस्य आहे आणि गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यातनं येतात त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. या 1.5 वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर यापूर्वी कधी चर्चा झाली नाही.
हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला, आरोप करण्याचा केला, तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे. आम्ही आमचं मत फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे. निश्चितपणे आमच्या मताची योग्य दखल फडणवीस साहेब घेतील. संजय राऊतांकडून वारंवार आरोप केले जातात. मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषयासंदर्भातला अध्यादेश काढायचा होता, त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः माननीय मनोज पाटील जरांगेंनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे. एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे. वेळोवेळी जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे. त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय. हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय. त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल. जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे. तुम्ही आता मराठा आंदोलनाच्या संदर्भात सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले आहेत. असं असताना विनाकारण परत परत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये. सरकार या बाबतीत सकारात्मक आहे. सरकार या बाबतीत जे शब्द दिलाय, जे आश्वासन दिलंय त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क आहे. त्या बाबतीतनं आमची कार्यवाही गतीने सुरू आहे. राजीनामा दिला होता. सगळ्यांना एकच विचारलं, भुजबळांच्या राजीनाम्यावर चर्चा झाली का? माननीय भुजबळ साहेब आजच्या बैठकीला उपस्थित होते. बैठकीतल्या चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सांगितलेलं मी आता जरांगे चला संजय राऊतांना नेहमीच भडक वक्तव्य करण्याची सवय आहे. संजय राऊतांना आता शाळेत जाणारं बारकं पोरगं सुद्धा गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळं तुम्ही त्यांच्या गोष्टीकडे पत्रकारांनी, माध्यमांनी सुद्धा गांभीर्यानं बघू नका. ते जे बोलतात ते कधी खरं होत नाही. सकाळचा बोंगा वाचतो तो कधी खरा नसतो. त्यामुळं संजय राऊत असे किती वक्तव्य करत बसले तरी त्याच्याकडे गांभीर्यानं जशी बारकी मुलं आता बघत नाहीत तसं कुणी बघण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. त्यांच्याच काळात तुम्ही राष्ट्राचे जनरल सेक्रेटरी झालात. त्यांच्याच काळात तुम्ही ट्रेजरर झालात. 21 तारखेला तुम्हीच त्यांचं भरभरून कौतुक केलं. ते हुकुमशाह झाले कधी? ते पार्टी मनाप्रमाणे चालवतात हे म्हणण्याचं तुम्हाला धाडस झालं कधी? आमचं म्हणणं एवढंच आहे अजित पवारांना आज, आणि आव्हान आहे की तुम्ही काल म्हणालात ना की बारामतीमध्ये मी जो उभा करीन त्याला अजित पवार समजा, आणि तुम्ही नेहमी सांगतात महाराष्ट्रामध्ये मला ओळखतात कारण का मी कधीच खोटं बोलत नाही, मी जे बोलतो ते ठोकून बोलतो वगैरे. घ्या ना स्वतःचा पक्ष घ्या, स्वतःची निशाणी घ्या आणि बाहेर पडा प्रचाराला. एका बापाने मुलाला मोठं केलंय, लहान बाळ हातात घेतलं आणि त्याला मोठं केलं, शिकवलं, सगळीकडे पसरवलं त्याचं नाव. ते बाळ तुम्हाला कशाला हवंय? राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख कोणामुळे झाली महाराष्ट्रात? माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे. त्याच्यात तुमचं योगदान किती? पक्षाला हिमतीने जन्म कोणी दिला? आजपर्यंत दोन तीन नेते भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर की ज्यांनी काँग्रेस विरुद्ध बंडखोरी केली आणि टिकून राहिले. 2-3 नेते, त्याच्यातले एक शरद पवार आहेत. काँग्रेस हा महाप्रवाह होता आणि अजूनही आहे.
घेतली ना त्यांनी वेगळी निशाणी घड्याळ त्यावेळेस गेले ना गावागावात आणि पहिलीच निवडणूक जिंकून त्यांनी सत्तेत बसवलं ना तुम्हाला. ते शरद पवारांचं कर्तृत्व आहे, ती शरद पवारांची पकड आहे महाराष्ट्रावरती. कारण का त्यांचे सगळे निर्णय हे लोकाभिमुख निर्णय असायचे. त्यांनी सुप्रमाचं राजकारण कधी केलं नाही. तुम्ही काय 2014 नंतर किंवा त्याच्याही आधी जेव्हा हे आरोप व्हायला लागले तेव्हा देवेंद्र फडणवीसजींची भाषणं ऐका ना, वाचा काढून. सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत. खडसेंची भाषणं काढा, सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत. माझं आता आव्हान आहे. तेव्हा शरद पवार हुकुमशाह आहेत. शरद पवार मनासारखे प्रश्न मनासारखे वागतात. शरद पवारांच्या सकाळी घरी जाणारे 8 जण कोण होते? सगळ्या बैठकांमध्ये सगळे निर्णय व्हायचे तेव्हा 8 जण कोण जायचे? शरद पवारांनी एकट्याने निर्णय घेतला असं तुम्ही एकाची हिंमत असेल तर सांगून दाखवा बरं, कुठला निर्णय शरद पवारांनी एकट्याने घेतलाय? महाराष्ट्रात जेवढी लिबरल मोकळीक राजकीय पक्षामध्ये कोणाला असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. कुठलाही निर्णय शरद पवारांनी एकट्याने कधीच घेतला नाही. तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन शरद पवारांनी निर्णय घेतले आणि हीच त्यांची चूक होती. तेव्हा माझं आव्हान आहे, घ्या नवीन पक्ष, घ्या नवीन निशाणी आणि लढा स्वतःच्या कर्तृत्वावर. बघू महाराष्ट्र कोणाला पुढे नेतो ते. ज्यांच्या मरणाची वाट पाहताय त्या शरद पवारांना देतो का तरुण दमदार कार्यकर्ता दक्ष अजित पवारांना पुढे नेतो? बघूया. घ्या ना स्वतःची निशाणी आणि पक्ष घ्या ना. नाव घ्या, आज ऍप्लिकेशन करा ना निवडणूक आयोगात की आमच्या पक्षाचं नाव आहे आणि आम्हाला ही निशाणी हवी आहे. जा महाराष्ट्रात, महाराष्ट्र घेईल निकाल. पण तुम्हाला नावही शरद पवारांच्या पक्षाचंच हवं आहे आणि निशाणीही शरद पवारांचीच हवी आहे. ती कशासाठी? एवढा त्रास, एवढ्या यातना देताय त्यांना तुम्ही, शाब्दिक टोचताय त्यांना तुम्ही, त्यांच्या मरणाबद्दल बोलताय तुम्ही, त्यांच्या वयाचे दाखले देतात तुम्ही. तुमच्यातला कोणीच म्हातारा होणार नाही का? महाराष्ट्राने काल ऐकलं जे काय ऐकायचं ते. आता निर्णय महाराष्ट्राची जनता घेईल. 15 तारखेला आहे तो आमदार पदाचा जो निकाल आहे तो. हे बघा, निकालाबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला माहिती आहे निकाल काय लागणार आहेत. आम्ही काय डरपोक नाही. गेली आमदारकी तर गेली, काय फरक पडतो? ज्या बापाने घडवलं त्या बापासाठी मरण आलं तर काय फरक पडतो कोणाला? आम्हाला फरक पडत. काही वाचवायचं म्हणून काही करायचं हे आमच्या ध्यानी मनी स्वप्नी नाही. अरे शरद पवारांसाठी जीव हजर आहे. आमदारकी काय झालं? जनतेला समजतंय ना, जनता देईल परत निवडून आम्हाला. हे आव्हान स्वीकारावं त्यांनी, मी दिलेलं आव्हान. सर, एकीकडे भुजबळ यांनी असं वक्तव्य केलं होतं की मी 16 तारखेला राजीनामा दिला, मात्र आज कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ते स्वतः हजर झाले. मग तेच म्हणतोय मी, कशाला तुम्ही ओबीसी, गरीब, श्रद्धाळू, मायाळू, थोडासा अशिक्षित, मागे राहिलेल्या समाजाला मूर्ख का बनवताय? देवेंद्र फडणवीसजींनी आज सांगितलं की नाही की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मग का खोटं जाऊन सांगताय तुम्ही ओबीसी समाजाला, भुजबळ साहेब, की तुमचं आरक्षण जाणार, तुमचं आरक्षण जाणार? मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की इट्स अ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन, संविधानिक हे ते, त्याला हातच लागू शकत नाही. खोटं कशाला बोलायचं? आणि जे मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री बोलले किंवा तुम्ही जे पसरवताय आरक्षण देऊ, आरक्षण देऊ, आरक्षण, ते पण खोटं आहे. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन शिवाय मराठ्यांना आरक्षणच देता येत नाही. म्हणजे दोन्ही समाजाला असे वरती त्यांचा फुगे करून चढवले आणि आता ठाक फोडून टाकताय. पण दोन्ही समाज दोन वेगळ्या मार्गाला जायला तयार झाले ना. महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं नाही. ह्या सरकारवरती माझा आरोप आहे की महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम या सरकारने केलं. काय गरज होती बोलायची की नाभिकांनी? अरे त्या ट्विटर, फेसबुकवर काय युद्ध होतात ती होतात.
त्याच्यामध्ये मोठ्या नेत्यांनी लक्ष घालायचं असतं का? त्याच्यावर तुम्ही बोलणार भादरू द्या त्यांना, भादरू द्या. अरे काय आहे? एकाही नावाने मराठ्यांचे केस कापू नये, काय ही काय भाषा आहे? या जातीपातीमुळे तर महाराष्ट्र देश मागे राहिला. आता कुठे जातीअंताची लढाई सुरू झाली. जात नाही त्याला जात म्हणतात. मी पण ओबीसी आहे, मलाही माहिती आहे की आमचं आरक्षण निघणार नाही. मी पहिल्यांदा सांगत होतो, पहिल्यापासून सांगतोय, मी ओबीसी आहे, आमचं आरक्षण कोणाचा बाप काढू शकत नाही. पण तो समाज थोडासा अशिक्षित आहे, अल्पसंख्याक असल्यामुळे थोडासा दबलेला असतो. त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन आपलं नेतृत्व बहारून आपल्याला देशाचा नेता व्हायचंय हे आमच्या लक्षात येत नाही. बुलबुल साहेब, पण कोणाच्या भावनांशी खेळून त्यांना भिडवू नका हो. त्यांची कुस्ती लावू नका. त्यांची पाठ मातीला लावणं हे जर काम करणार असाल तर महाराष्ट्र कधी माफ नाही करणार आहे. कारण का हे इतिहासात लिहिणं जाणार आहे. ही जी फूट आहे ना, ही इतिहासात लिहिली जाणार आहे. आता बरोबर नाही. ओबीसी मध्ये घुसखोरी होती ना मराठ्यांची, कशी होती ते मला कळत नाही. सरकारविरुद्ध म्हणजे सरकारचं भूमिका एक आणि भुजबळ जे बोलत आहेत ते एक, बेबंदशाहीचा आरोप या ठिकाणी करण्यात. नाही, बेबंदशाही नाही. असं तुम्ही कॅबिनेटमध्ये आहात ना, एक तर सरकारच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घ्या, नाही तर मग गप्प बसा. तुम्ही सरकार विरुद्ध मध्ये राहणार, सगळे सुखसोयी उपलब्ध झाल्यात त्या उपभोगणार आणि परत जाऊन तिथे भडकवी करणार. घर तुमचं नाही जळणार, घर गावातल्या गरीब लोकांची घरं जळणार आहेत. तुम्ही मस्त राहिले ते सरकारी बंगल्यामध्ये 100 पोलिसांच्या गाड्यामध्ये. असं करू नका. माझं म्हणणं, मी भुजबळांच्या विरोधात नाहीये, पण ही जी आग पेटवली जाते समाजामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, याचे प्रचंड परिणाम वर्षानुवर्ष समाजाला भोगावे लागतील. आणि दुफळी कधी नव्हती समाजामध्ये, ही दुफळी कधीही नव्हती. कुठल्याही गावात जा, मराठा आहे, माळी आहे, वंजारी आहे, तेली आहे, कुंभार आहे, म्हणजे विविध जातीच्या साळी, माळी, कोळी आहेत, आगरी आहेत, सगळ्या जात समूह आहेत ना. तुम्ही सगळ्यांना कशाला बाजूला काढताय? याचे परिणाम काय होणार आहेत? 18 पगड जातींना घेऊन महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्णय महाराजांनी त्या साली घेतला होता. 18 पगड जातींना घेऊन, त्या 18 पगड जातींना बाजूला कडून तुम्हाला काय मिळणार आहे? म्हणजे महाराजांचं स्वप्न जमीन पार धुळीला मिळवण्याचं काम करताय तुम्ही. मराठ्यांना जे प्रमाणपत्र देण्याचा जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे त्याच्यातच जरांगेंनी सांगितले 10 तारखेपासून पुन्हा उपोषण सुरू. नाही, मला त्यांच्या जरांगेंबद्दल पण काही बोलवायचं नाही. मी पहिल्यापासून सांगत होतो की तुम्ही फसवीचं राजकारण करू नका. ही फसवी होते की मी तुम्हाला आरक्षण देतो म्हणून. तुम्ही देऊच शकत नाही सर, की राज्य सरकारच्या हातातले अधिकारच काढून घेतलेत केंद्र सरकारने आरक्षण देण्याचे. आरक्षण केंद्र सरकारच देऊ शकतं, म्हणजे मोदी साहेबच देऊ शकतात. मग का नाही तुम्ही ह्या प्रश्नावरनं मोदी साहेबांना भेटायला गेले सगळे? मी तयार आहे, चला जाऊया मोदी साहेबांकडे. मी छोटा माणूस आहे, कदाचित ते मला नेणार नाहीत, विमानात जागा नसेल माझ्यासाठी. पण असं समाजाला येडं नाही वाढवायचं. समाज प्रेम करतो तुमच्यावरती, तुमच्या नेतृत्वाचा सन्मान करतो. तुम्ही जरी माळे असले तर वंजारी प्रेम करतो, साळी प्रेम करतो, माळी प्रेम करतो, धनगर प्रेम करतो, सगळ्या जात समूह भुजबळांवरती प्रेम करतात. तुम्ही हात का लावताय? कुणब्यांना आरक्षण आहे ना. कुणबी असेल तर त्याला आरक्षण आहे. कुणबी आहे ओबीसी मध्ये, काढा ओबीसीच्या जाती, त्याच्यात कुणब्यांना आरक्षण आहे. विचारा कोकणातल्या कुणब्यांना, विचारा विदर्भातल्या कुणब्यांना. हे काय आम्ही आमच्या मनाचं सांगत नाही ना. जे काय लिहिलेलं आहे तुमच्या परिशिष्टामध्ये किंवा तुमच्या अध्यादेशामध्ये
तिथे कुणबीला आरक्षण आहे, बंजाराला आरक्षण आहे, माळ्याला आरक्षण आहे, धनगराला आरक्षण आहे, कुंभाराला आरक्षण आहे, साळी माळी कोळी तेली तांबोळी सगळ्यांना आरक्षण आहे. आणि ते सुद्धा दिलंय शरद पवारांनी. ते मिळालं मंडळ आयोग विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ऍक्सेप्ट केला म्हणून. आणि ते मिळवायला स्वातंत्र्यानंतर 50 आणि 90 म्हणजे 40 वर्ष लागली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा 541व्या कलमानंतर कालेलकर आयोग पहिल्यांदा स्थापन झाला. नंतरचे खूप आयोग गेले. बीपी मंडळ, चरण सिंग म्हणजे मोरारजी देसाई जेव्हा 77 साली प्रधानमंत्री झाले तेव्हा बीपी मंडळ आयोग आला. आणि त्या मंडळ आयोगाला स्वीकारण्याचं काम, त्यांचं पूर्ण हे स्वीकारण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं. आणि जी ओबीसी बोलते ते मंडळ आयोगाला सगळं मिळणार म्हटल्यावर त्यांनी कमंडळ यात्रा काढली. आज जे ओबीसीचा असा कळवळा दाखवतात ना, त्या ओबीसीला सर्वात जास्त विरोध कोणी केला? इतिहास तपासून बघा. गोस्वामी नावाचा दिल्ली विद्यापीठामध्ये स्टुडंट असलेल्या पोराने पहिल्यांदा युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःला जाळून घेतलं आणि तिथनं भारतभर आग पेटली. तेव्हा इतिहास ज्यांना माहीत नसतो त्यांना सांगणं ठीक आहे. आमच्या तोंडावर काय काय झालं राजकीय क्षेत्रामध्ये. 10 फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी आहे ती सरकारला करणं शक्य होईल काय वाटतंय? कुठली? जो मराठ्यांचा जो अध्यादेश आहे त्यामध्ये अल्टिमेटम देण्यात आले 10 काहीही होणार नाही. सकट मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही. कारण 26, 27, 28ला विशेष अधिवेशन सुद्धा जे काय असेल ते असेल. आम्ही एकमताने ठराव पारित करू, मराठा समाजाला आरक्षण द्या. मी पहिला उठीनं हातवरती करेन, पण कायदेशीररित्या ते देता येत नाही. का फसवतोय आपण समाजाला? कधी कधी ना थोडंसं राजकारण्यांनी फसवणं बंद केलं पाहिजे, खोटं बोलणं बंद केलं पाहिजे. आपण नाही देऊ शकत तर नाही देऊ शकत. ते शरद पवारांच्या घरापुढे 2014 साली आंदोलन झालेलं, 8 दिवसात धनगरांना आरक्षण देणार असं जाहीर करून टाकलं. धनगर अजूनही रस्त्यावर आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण देणार जाहीर करून टाकलं. कुठे दिलं आरक्षण? हे आरक्षण ही काही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. त्याला फार कायदेशीर कटकटी आहेत. जाट समाजाने आणि गुजर समाजाने पंजाब आणि हरियाणा पॅरालायटिक करून टाकलेलं, पॅरालिसिस झालेलं. सगळे येऊन ट्रॅकवर बसायचे. अनेक दिवस सगळ्या ट्रेन बंद पडलेल्या. काय झालं? मिळालं आरक्षण? असं नाही होत. तुम्हाला कायदेशीर संविधानिक मार्ग निवडावेच लागतील. तुमची इतकी मोठी मेजॉरिटी असताना बीजेपी का करत नाही आहे? शेवटचं अधिवेशन आहे ना, द्या ना. आणि मग उगाच ओबीसी मधलं जाईल, ओबीसी मधलं जाईल. ओबीसी मधलं काही जाऊ शकत नाही. आणि तुम्ही कितीही असं बहाणा केला तरी ते शक्य नाही. तुम्हाला लोकसभेत जाऊनच हे सिद्ध करावं लागेल. आणि लोकसभेत फक्त महाराष्ट्राचे खासदार नाही आहेत, देशभरातले खासदार आहेत. आणि देशभरातल्या खासदारांना मतदान करावं लागतं. तेव्हा हे मूर्ख बनवण्याचे धंदे जे चालू आहेत ते बंद करा. याच्यात नाही सामाजिक स्वास्थ्य बिघडते. मला बाकी काही नाही, कोणी नेता हो, कोणी काही करू, पण महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्य जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळे निर्माण झालं आहे, जे एक चादर आहे, की चादर फाडू नका. एवढं त्यांचं मत आहे. गणपती गायकवाडांच्या प्रकरणावरून आज शिंदेचे मंत्री आहेत ते फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी जी कारवाईची मागणी आहे ती करण्यात आलेली आहे. शिस्तभंगाची कारवाई गणपती गायकवाडांवर झाली पाहिजे असं 7 मंत्र्यांचं म्हणणं फडणवीसांकडे मांडण्यात आलेलं आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याला मी कशाला मध्ये पडावं? त्याच्या जे योग्य आहे ते करावं. पण पत्र दिले कोविंद यांना मुख्यमंत्र्यांनी की निवडणुका दोन्ही एकत्र घ्या, लोकसभा आणि विधानसभेचं आर्थिक देखील नुकसान यामध्ये होणार नाही. कोणी दिले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविंद यांना पत्र दिले, जे समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद. म्हणजे पुढच्या इलेक्शन्स लोकसभा आणि विधानसभा. हे बघा, एक राष्ट्र एक निवडणूक, एक राष्ट्र एक काय ते गणवेश, एक राष्ट्र एक शाळा, एक राष्ट्र एक, हे एक आहे ना, हे लोकशाहीला घातक आहे. इथली विविधता, इथला
क्लायमेटिक चेंजेस म्हणजे काय ते म्हणतात हवामानाचा होणारा बदल, ह्या बघून सगळ्या निवडणुका होतात. तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. इथली विविधता लक्षात घ्यावी लागते. आणि डेमोक्रेसीमध्ये हे सगळं घातक असतं. वन 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 ते एक UDI बाकी सगळे लिंक, धोकादायक आहे. तुमचा सगळा डाटा गव्हर्नमेंटकडे आहे. टाक एक क्लिक मारली की तुमचे सगळे फोटोग्राफ फिटोग्राफ सगळे येतात. तुमच्या प्रायव्हसीमध्ये घुसतात. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची अवस्था ही रुग्णांसारखी झालेलं मला दिसते, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी छगन भुजबळांवर बोलत टीका केली आहे. छगन भुजबळ यांना नीलम गोरे यांनी घरचा दिला. उपसभापती नीलम गोरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजीनामा प्रकरणावरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी छगन भुजबळांना चांगलाच टोला लगावलाय. त्या म्हणाल्या, राजीनामा जिवंत असतो, कधी खिशात असतो, कधी दिलेला तर कधी न स्वीकारलेला असतो. भुजबळांचा राजीनाम्याचा विषय हा राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीतला आहे, असं नीलम गोरे यांनी यावेळी सांगितलंय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांनी घरचा दिला. अहमदनगर येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मी 2.5 महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या या राजीनाम्यासंदर्भात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. यावेळी नीलम गोरे यांनी देखील या संदर्भात आपलं भाष्य केलंय. दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी जवळपास आता 2.5 ते 3 महिन्यांतही वाच्यता केली. मुख्यमंत्र्यांकडे तो राजीनामा आहे असं ते म्हणतायत आणि तो जिवंत आहे राजीनामा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांकडे ते पाठवू शकतात. राजीनामा जिवंत असतो का राजीनामा खिशात असतो का राजीनामा दिलेला असतो परंतु न स्वीकारलेला असतो, असे रुग्णाप्रमाणे राजीनाम्याच्या सुद्धा बऱ्याचशा अवस्था मला दिसत आहेत. तर मी असं म्हणेन की हा विषय संपूर्ण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या अखत्यारीतला आहे. तेव्हा आपण सगळ्याच कॅबिनेटमध्ये आतमध्ये असं डोकावून पाहू नये. तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यात योग्य तो निर्णय सरकार घेईल. याच्यामध्ये मंदिरात जे आतापर्यंत मी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यातल्या जवळजवळ बऱ्याचशा इच्छा पूर्ण झाल्या. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, याच्याबद्दल अजूनही रामराज्याप्रमाणे तो बदल जेवढा पाहिजे तेवढा झालेला नाही आहे. परंतु हे करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवली, मग ते महिला आरक्षणाचं विधेयक असेल किंवा कायद्यांच्या संदर्भात तलाक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा विषय असेल किंवा राम मंदिर उभारण्याचा संकल्प असेल, आणि अगदी नाशिकमध्ये त्यांनी ज्या प्रकारे इथे सगळा दौरा केला, तो जो काय आम्ही तुमच्या माध्यमांच्या प्रमाणे पाहिला, त्याच्यामुळे देशाचा नेता कसा असावं त्याचं एक त्यांनी सुंदर असं दर्शन दिलं. आणि त्यामधून घराघरातल्या व्यक्तीपर्यंत अयोध्येतलं राम मंदिर आणि काळाराम मंदिर नाशिक या दोन्हीचं नातं दृढ झालं. आणि त्या दृष्टिकोनातून मी तर अशी प्रार्थना केली. खरं तर राजकारणासाठी प्रार्थना नाही करायला पाहिजे, पण आम्ही शेवटी सामान्य भक्त आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी परत पंतप्रधान व्हावेत आणि आत्ताचं जे सरकार आहे राज्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं, तशाच पद्धतीने जनादेश मिळावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना केली. मात्र मंत्री छगन भुजबळ यांची राजीनाम्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट असून त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलं आहे. मात्र छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांनी छगन भुजबळ यांना घरचा आहेर दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी शुभम मुडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सॉरी 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 जाने देखना अरे मेरे को एलसीडी तो दिख रहा है. एलसीडी अपने अंदर बैठो.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. पुणे इंदूर महामार्गावर असलेल्या मनमाड शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज छोट्यापासून मोठ्या वाहनांपर्यंत सर्वांसाठी आजपासून खुला करण्यात आला. पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर 2 महिन्यापासून वाहतुकीसाठी हा पूल बंद होता. पूल खुला झाल्यापासून वाहनधारकांसोबत महामार्गावर असलेले हॉटेल, ढाब्यांसह इतर दुकानदारांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे इंदूर महामार्गावर असलेल्या मनमाड शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज आजपासून छोट्या वाहनांपासून मोठे ट्रक, टँकर, कंटेनर, एसटी बस यांसह सर्वच वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. 2 महिन्यांपूर्वी पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर वाहनधारकांसोबत शहरातील नागरिकांची देखील मोठी गैरसोय झाली होती. पुलाच्या कामासाठी आमदार सुहास कांदे यांनी शासनाकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्यानंतर युद्धपातळीवर पुलाचं काम हे सुरू होतं. आमदार सुहास कांदे यांनी फीत कापून वाहतुकीसाठी हा पूल खुला केल्यानंतर पुलावरून सर्व वाहने पुन्हा धावू लागली आहे. पूल खुला झाल्यापासून वाहनधारकांसोबत या महामार्गावर असलेले हॉटेल्स, ढाबे, गॅरेज, पंक्चर दुकानं यांसह इतर दुकानधारकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला उपजिल्हा रुग्णालयात 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून अपघातग्रस्त व गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना देखील या रुग्णालयातच उपचार मिळणार आहे. 100 खाटांचे या ठिकाणी येवला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी अत्याधुनिक अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी आता सध्या 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात विशेष बाब म्हणून 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यास शासनानं मंजुरी दिली आहे. सदर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये एक स्वतंत्र आर्थोतज्ञ, 4 डॉक्टर, 2 भूलतज्ञ व स्टाफ नर्स यांचा देखील समावेश असणार आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. कृषी विभाग हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत जास्तीत जास्त महिलांसाठी उद्योग सुरू व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील मंगरुळ, देवगाव, शिवाजीनगर, भरवीर या ठिकाणी पंचक्रोशीतील महिलांना एकत्रित जमा करून महिलांसाठी हळदी कुंकू या निमित्तानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या निमित्तानं DRP किशोर माळी, अमोल काळे, इंगळे साहेब तसेच कृषी सहाय्यक श्रीमती स्वाती झावरे यांनी कृषी विभागाच्या इतर योजनांची माहिती देत PM-FME योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं. यामध्ये विघ्नहर्ता महिला बचत गट मंगरुळ येथील महिलांनी खिरीच्या शेवया व स्वतःने बनवलेल्या अगरबत्ती या ठिकाणी सर्वांना दाखवल्या. त्यांच्या वस्तूंची खरेदी करत एक प्रकारे बचत गटातील महिलांना प्रोत्साहन दिले. तसंच या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक जिल्हा शिवसेना महिला प्रमुख रोशनी कुंभाडे, मंगरुळ येथील सरपंच रेखा ढोमसे, चांदवड पंचायत समिती येथील माजी सभापती पुष्पताई धाकराव, ICRP वर्षा देशमुख, त्यासोबत आशा गरुड बिडवे यांनी ही हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात एकूण 150 महिलांनी संगीत खुर्ची त्यासोबत विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवल्याचं देखील पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय दंडविधान संहितेचे कलम 363, 366 त्यासोबत 376(2) या बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4812 अन्वये गुन्हा दाखल. गुन्ह्यातील गुन्हा या ठिकाणी हॉटेल मैत्री पार्कचा हॉटेल मालक आरोपी नामे रवींद्र योसेफ जाधव याने अल्पवयीन मुलींसह आलेल्या युवकांची कोणती शहानिशा न करता या ठिकाणी खोली उपलब्ध करून दिल्यानं त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना 6 फेब्रुवारी रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देखील त्यासोबत रिमांड मान्य न्यायालयानं दिलाय. या संदर्भात पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक त्यासोबतच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरे, विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वसराज विशपुते यांच्या मार्गदर्शन, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक SR फडोळ, लेखनिक रवींद्र कांबळे, पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना व लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भारतीय दंडविधान संहिता कलम 149 अन्वये नोटीस देखील देण्यात आली आहे. कुणीही अल्पवयीन मुलीस घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस हॉटेल लॉज वापरण्याकरता तसेच सज्ञान व्यक्तींचे ओळखपत्र मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉजिंगमध्ये प्रवेश देणार नाही, अन्यथा प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सर्वसामान्य आवाहन या ठिकाणी करण्यात आलं. अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजेस उपलब्ध करून दिल्या जात असल्याची त्या संदर्भात माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला देखील माहिती कळवावी असे देखील
आवाहन पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलंय। या संदर्भातील सर्व माहिती ही गोपनीय ठेवण्यात येईल असं देखील यावेळी पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवी, राहुरी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। येवला तालुका पोलिसांच्या धडक कारवाईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी आता सावरगावमधून जेरबंद करण्यात आली आहे। 5 फेब्रुवारीच्या दुपारच्या 1 वाजेच्या सुमारास येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अंमली पदार्थ व मद्यांची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानं नगर मनमाड मार्गावरून गोपाळवाडी फाटा या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचलाय। या प्रसंगी लाल रंगाची इर्टिका MH5BS 4410 ही संशयितरित्या पोलिसांना आढळून आली होती। पोलिसांनी या 4 चाकीची झाडाझडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये 2 प्लास्टिकच्या गोण्या भरून अंदाजे 14 किलो गांजा सापडून आलाय। बाजार मूल्य 98,000 रुपये इतकी आहे। मात्र पोलिसांनी पंचांसमक्ष कार व गांजा यासह 5,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत इर्टिका चालक सनी कारभारी भातकुटे, अशोक उर्फ अक्षय राजू पगारे, समीर अक्रम शेख, प्रशांत जाधव सर्व राहणार राहता या सर्व आरोपींना ताब्यात घेतलाय। त्यांच्यावर NDPS कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी यांच्या माध्यमातून सुरू आहे। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, मनमाड पोलीस अधिकारी सोहिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर हेबाडे, पोलीस नाईक सचिन वैरागर, पोलीस शिपाई आबा पिसाळ, गणेश बागुल, मुकेश निकम, संदीप दराडे, पोलीस हवालदार श्याम थिटे यांसह पथकाने ही कारवाई केली आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। रविवार दिनांक 3/2/2024 रोजी रात्रीच्या साधारणतः 10:15च्या सुमारास आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की नगर मनमाड रोडवरती मनमाडच्या दिशेनं एक लाल रंगाची एक 4 चाकी गाडी येत आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 इसम आहेत आणि ते इसम गांजाची वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाली। आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला सावरगावच्या शिवारामध्ये। तर त्या ठिकाणाला लाल रंगाची इर्टिका गाडी क्रमांक MH05BS 4410 ही गाडी आली। आल्यानंतर त्या गाडीला आम्ही वाहनांची आम्ही तपासणी करतो आणि नेमकी ही पण गाडी आली, हिची पण तपासणी केली। तर या गाडीच्या डिकीमध्ये आम्हाला गांजा सदृश्य एक तिथं मिळून मिळून आल्यानंतर त्याच ठिकाणाला हे 4 आरोपी त्या गाडीमध्ये बसलेले होते। त्या आरोपीचे नावगाव विचारत असता त्यामध्ये एक अशोक उर्फ अक्षय राजू पगारे, राहणार साई कॉलनी, राजगाव रोड राहता, दुसरा समीर अक्रम शेख, राहणार मोमीनपुरा, एक मिनार मस्जिद बीड, मूळचा तो तिथला राहणार आहे आणि हल्ली राहतो बर्फाच्या कारखान्याजवळ इस्लामनगर शिर्डी, तिसरा प्रशांत जनार्दन जाधव हा राहणार साई कॉलनी, राजगाव रोड राहता आणि त्याच्यामध्ये चालक सन्नी कारभारी भातकुटे हा सुद्धा राहत्याचा राहणार आहे। असे 4 जण मिळून आले। तर आम्ही तिथे त्या ठिकाणाला निवासी नायब तहसीलदार पंकज मगर यांच्यासह 2 पंचांसह तिथं आम्ही ताबडतोब त्याची मोजणी केली। तर त्या ठिकाणाला एकूण 14 किलो गांजा सदरच्या याच्यामध्ये मिळून आला। सदरचा गांजा 14 किलो गांजा आणि 5 लाख रुपये किमतीची ही इर्टिका गाडी मिळून आली। त्यांच्यावरती NDPS जो कायदा आहे त्याचा कायदा कलम 8क आणि 20ब त्याच्यानंतर त्याच्यासह खंड 2क अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत। यामध्ये आरोपींनी जिथून माल आणला तो माल जिथून आणला तिथून त्या माल विकणाऱ्याचं, त्याच्यानंतर ज्या ठिकाणाला माल हे देणार होते त्याचे माहिती काढून त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि माल घेणारे आणि माल विक्री करणारे या दोघांना आम्ही लवकरच गजाआड करत आहोत। सध्या आरोपी मजकूर हे पोलीस कस्टडीमध्ये आहे। सर, गांजाची एकूण किंमत 14 किलो गांजा तिची सरकारी किंमत किती आहे? 14 किलो गांजाची आता आम्ही 98,000 किंमत आहे त्याची। 98,000 म्हणजे 7,000 रुपये प्रति किलोच्या याच्यानुसार 98,000 रुपये त्याची किंमत आहे।